विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसऱ्या प्रकरणातील सहकार आयुक्त व निबंधकाची कार्ये पाहत आहोत. निबंधकाच्या संदर्भात कार्य किंवा कामकाज पाहत असताना आपण निबंधकाच्या वैधानिक कार्ये पाहिलेला आहे. निबंधकाच्या कार्याचं वर्गीकरण करून वैधानिक कार्ये, नियंत्रणात्मक कार्ये आणि विकासात्मक कार्ये या 3 भागात निबंधकाच्या कार्याचं वर्गीकरण केला जातो. तर वैधानिक कार्य म्हणजे काय? ज्या कायदेशीररित्या सहकार कायद्यानुसार आणि पोटनियमानुसार कराव्या लागणाऱ्या कामांना वैधानिक किंवा कायदेशीर कामे असे म्हणतात. ही माहिती आपण मागच्या भागात पाहिलेला आहे. तर आजच्या भागामध्ये आपण निबंधकाला कराव्या लागणाऱ्या नियंत्रणात्मक कार्याच्या संदर्भात माहिती घेऊ. निबंधक हा सहकारी संस्थेचा सर्वोच्च अधिकारी असतो. सहकारी चळवळीचा मार्गदर्शक असतो. निबंधकांना सहकार कायद्यानुसार विविध कामे करावी लागतात. त्यामध्येच सहकारी संस्थेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य ही महत्त्वाची ठरते. सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवत असताना या पुढील कामे सहकार निबंधकाला किंवा सहकार आयुक्ताला पार पाडावा लागतो. सहकार निबंधकाच्या नियंत्रण कार्यांमध्ये पहिला काम किंवा कार्य आपणास सांगता येईल प्रशासकीय कामे किंवा कार्ये. राज्यातील सहकारी चळवळीचा प्रमुख या नात्याने राज्यातील सर्व सहकारी संस्थेचे कामकाज हे सहकार कायदा व कायद्यातील नियमानुसार चालवले जात आहे किंवा नाही यावर देखरेख ठेवण्याचे कार्य सहकार आयुक्त व निबंधकास पार पाडावे लागते. सहकारी संस्थांमधून पैशाच्या अफरातफरी सारख्या वाईट प्रवृत्तींचा शिरकाव होणार नाही याचीही काळजी सहकार निबंधकाला घ्यावी लागते. म्हणून सहकार निबंधक हा कठोर प्रशासक असला पाहिजे असा म्हटला जातो. कठोर प्रशासक याचा अर्थ संस्थेवर कार्यवाही करणारा अफरातफर वाईट प्रवृत्तींचा शिरकाव होऊ नये यासाठी संस्थांवर प्रसंगी कठोर कार्यवाही करावा लागतो. म्हणून या प्रशासकीय कामे सहकार निबंधकाला पार पाडावी लागतात. त्यात दुसरा आपणाला सांगता येईल हिशोब तपासणी करणे. सहकारी संस्थांची हिशोब तपासणी दरवर्षी होणे बंधनकारक असते. निबंधक मान्यता प्राप्त हिशोब तपासनीसाकडून सहकारी संस्थांची हिशोब तपासणी करून घेतो. संस्थेचा जमा खर्च असेल, संस्थेचे हिशोब पुस्तके, बँक खाते पुस्तिका, मालमत्ता इत्यादी बाबी तपासल्या जातात आणि वैधानिक हिशोब तपासणीमध्ये काही चुका आढळल्यास त्या दुरुस्त करून घेण्याचे कार्यही करावे लागते.
एक प्रकारे हिशोब तपासणी करून सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य निबंधक करीत असतात. म्हणजेच हिशोब तपासणीमुळे सहकारी संस्थांवर नियंत्रण राहतं किंवा नियंत्रण ठेवणे शक्य होतं. त्यानंतर तिसरा, आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणे. निबंधक या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवतात. सहकारी संस्थांच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवतात. कारण आर्थिक व्यवहारामध्ये गैरप्रकार अफरातफर होण्याची जास्त शक्यता असते. त्यासाठी निबंधक आर्थिक गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवतात. कायद्यात आवश्यक तरतुदी करून सहकारी संस्थेच्या कर्ज गुंतवणुकीवर निर्बंध घातले जातात. म्हणजेच संस्थांच्या आर्थिक व्यवहारावर योग्य नियंत्रण ठेवण्याचं कार्य सहकार निबंधकाचं आहे. त्यानंतर चौथं आपणास सांगता येईल, दोषी संस्थेविरुद्ध कार्यवाही करणे. एखादी संस्था सहकार कायदा व तरतुदीचे पालन करीत नसेल किंवा सहकारी योजनांची अंमलबजावणी करीत नसेल तर अशा ज्या संस्था असतात अशा संस्थांविरुद्ध निबंधक कार्यवाही करू शकतात. ही कार्यवाही दंडात्मक असू शकते आणि वेळप्रसंगी एखाद्या संस्थेची नोंदणी देखील निबंधक रद्द करू शकतात. म्हणजेच संस्थेविरुद्ध कार्यवाही संस्थेवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सहकार निबंधक करीत असतो. त्यानंतर पाचवा आपणास सांगता येईल, शासकीय धोरणांची अंमलबजावणी करणे. जनतेच्या विकासासाठी शासन जी धोरणे ठरवितात किंवा विकासाच्या संदर्भात कार्य हाती घेतात त्या कार्याची प्रभावी अंमलबजावणी सहकारी संस्थेमार्फत करण्याचे कार्य निबंधकाला करावे लागतात. तर या प्रकारे आपणास निबंधकाला कराव्या लागणाऱ्या नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून कार्याची माहिती सांगता येईल. त्यामध्ये प्रशासकीय कामे, हिशोब तपासणी करणे, आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणे, दोषी संस्थेविरुद्ध कार्यवाही करणे, शासकीय धोरणांची अंमलबजावणी करणे, त्या सर्वसामान्य कामे नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून सहकार निबंधक करीत असतो. त्यानंतर आपणास निबंधकाच्या संदर्भात विकासात्मक कार्यही सांगता येईल. सहकारी चळवळ किंवा सहकारी संस्थांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून देखील सहकार निबंधक कार्य करीत असतो. निबंधक हा सहकारी संस्थेवर नियंत्रण ठेवणारा राज्य सरकारचा प्रतिनिधी असतो. निबंधकाला सहकारी कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या हितासाठी विकासाच्या दृष्टिकोनातून कार्य करण्यासाठी अधिकार प्राप्त झाले आहेत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून कोणती कामे सहकार निबंधक करतो तर पुढील कार्यांचा समावेश आपणास विकासात्मक कार्यात करता येईल. त्यात पहिला, सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करणे. राज्यातील सहकारी संस्थांचे नेतृत्व करण्याचे कार्य सहकार निबंधकांना आहे. राज्यातील सर्व सहकारी संस्थांची देखभाल करून त्यांना मार्गदर्शन व मदत सहकार निबंधक करीत असतात. एक चांगला नेता ज्याप्रमाणे आपल्या लोकांना विकासाच्या मार्गावर पुढे नेतो त्याचप्रमाणे सहकार निबंधक सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करून सर्व सहकारी संस्थांना विकासाच्या मार्गावर नेण्याचं कार्य करतात. म्हणजेच संपूर्ण सहकारी चळवळीचे नेतृत्व करण्याचं कार्य विकासाच्या दृष्टिकोनातून निबंधकाचं आहे.
त्यानंतर दुसरा, सहकारी क्षेत्राला मार्गदर्शन करणे. सहकारी संस्थांना आपला कारभार चालविताना अनेक समस्या निर्माण होतात किंवा समस्या भेडसावतात. अशा समस्यांचे वेळीचं निराकरण करण्यासाठी सहकारी संस्थांना मोलाचे मार्गदर्शन करण्याचे कार्य सहकार निबंधकाला करावे लागते. सहकारी संस्थेचा कारभार व्यवस्थित चालवण्याकरिता देखील मदत सहकार निबंधक सहकारी चळवळीला किंवा सहकारी संस्थांना करीत असतो. म्हणजेच सहकारी क्षेत्राला मार्गदर्शन करणे हा देखील एक काम आपणास या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून सांगता येईल. त्यानंतर तिसरा, सहकारी संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन करणे. सहकारी संस्थांना बऱ्याचशा वेळा तांत्रिक मार्गदर्शनाची गरज भासते. उदाहरणार्थ आपणास या ठिकाणी सांगता येईल, संस्थेची नोंदणी करणे, हिशोब तपासणी करणे, सभांचे आयोजन करणे, अध्यक्ष व व्यवस्थापन समिती याच्या अधिकाराबाबत तांत्रिक सल्ल्याची गरज सहकारी संस्थांना भासते. अशा प्रसंगी योग्य तांत्रिक सल्ला देऊन सहकारी संस्थांना विकासाच्या मार्गावर मार्गस्थ करण्याचे कार्य निबंधकाला करावे लागते. या तांत्रिक मार्गदर्शन विकासाच्या दृष्टिकोनातून सहकार निबंधक सहकारी संस्थांना करीत असतो. त्यानंतर चौथा, सहकारी संस्थांना आर्थिक मदत करणे. सहकारी संस्था ह्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींच्या संघटना किंवा दुर्बल व्यक्ती एकत्र येऊन स्थापना करीत असतात. अपुरे भांडवल ही संस्थांची मुख्य समस्या असते. अशा वेळी सहकार निबंधक दुर्बल संस्थांना आर्थिक मदत करण्याचे कार्य करतो. सहकारी संस्थेच्या विकासाकरिता देखील आर्थिक सहाय्य आवश्यक असते. म्हणून सहकार निबंधक सहकार क्षेत्राकडून बँकांकडून मदत मिळवून देण्याचे कार्य करीत असतो. म्हणजेच सहकारी संस्थांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम सहकार निबंधक करीत असतो. त्यानंतर पाचवा, कर्ज वसुलीला चालना देणे. सहकारी संस्था ह्या कर्ज पुरवठा करीत असतात. आपल्या सभासदांना कर्ज पुरवण्याचे कार्य करत असताना त्यापैकी काही सभासद घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड करीत नाही. त्यामुळे अशा सहकारी संस्था आर्थिक संकटात येतात. म्हणून सहकार निबंधक वसुली अधिकारी नेमून अशा संस्थेच्या कर्ज वसुलीस चालना देतात. पर्यायाने सहकारी संस्थेला आर्थिक संकटातून वाचवण्याचे कार्य करतो. म्हणजेच संस्थांच्या कर्ज वसूल करून देण्याचं देखील काम सहकार निबंधक करीत असतो. त्यानंतर सहावा, सभासदांना शिक्षण व प्रशिक्षण देणे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. संस्थेतील बहुतेक सभासदांना संस्थेच्या कामकाजाची माहिती नसते. त्यामुळे सहकारी संस्थेची माहिती व संस्था चालवण्याचे संपूर्ण ज्ञान त्यांना नसते. सहकार निबंधक सभासदांच्या शिक्षण व प्रशिक्षणाची व्यवस्था करतात. त्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण शिबिरे आयोजन करणे, कार्यशाळा भरविणे, परिसंवाद आयोजन करणे, व्याख्यान आयोजन करणे या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचे कार्य देखील सहकार निबंधक करीत असतात. तर या प्रकारे
सहकार निबंधकाला विकासाच्या दृष्टिकोनातून देखील कामे पार पाडाव्या लागतात किंवा कराव्या लागतात. सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करणे, सहकारी क्षेत्राला मार्गदर्शन करणे, सहकारी संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन करणे, सहकारी संस्थांना आर्थिक मदत करणे, कर्ज वसुलीस चालना देणे, सभासदांना शिक्षण आणि प्रशिक्षण आयोजन करणे, या सर्वसामान्य कामे विकासाच्या दृष्टिकोनातून आणि नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून सहकार निबंधक करीत असतो. धन्यवाद.